हाय फ्रेंड, आज आपण बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत आणि हे फ्रेंच फ्राईज सर्वांनाच म्हणजेच लहान मुलांना तर खूपच आवडतात। त्यामुळे आपण हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहायचे आहेत। तर इथे मी हे 2 बटाटे घेतले आहेत। बटाटे घेतेवेळी असे मोठे आणि लांबट असे बघून घ्यायचे आहेत। तर बटाट्यांची सालं मी काढून घेतली आणि बटाटे पाण्यामध्ये घालून ठेवले होते कारण ते काळे पडू नये म्हणून। आता फ्रेंच फ्राईजसाठी ते कसे कट करायचे ते आपण पाहणार आहोत। तर इथे बटाटा मी एक घेतला आणि साईडने थोडा थोडा असा कट करून घेतलाय, दोन्ही साईडने म्हणजे उभा पण आणि आडवा पण असं थोडा थोडा पीस काढून घेतले आहेत। आता हे कट कसे करायचे तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने कट करायचे। इथे हे उभे मी पीस याचे कट करून घेणार आहे। उभे पीस करते वेळी ते ना चौकोनी असे असले पाहिजेत आणि लांब साईज असली पाहिजे आणि थोडेसे जाडसर पण असले पाहिजेत। एकदम पातळ असे याचे पीस काढून घ्यायचे नाही, नाहीतर फ्रेंच फ्राईज तळले की आपण हे एकदमच नरम असे पडतात, कडक राहत नाही। तर इथे ना पीस मी काढून घेतले आहेत। कशा पद्धतीने काढून घेतले ते तुम्हाला मी दाखवते, इथे पाहू शकता तुम्ही। आणि तुम्ही ज्यावेळी कराल ना तर या पद्धतीनेच करा, म्हणजे तुमचेही माझ्यासारखे फ्रेंच फ्राईज छान असे होतील। तर इथे मी 2 बटाटे कट करून घेतले आणि त्याचे पीस करून घेतले ते ना मी पाण्यामध्ये 2-3 वेळा चांगले धुवून घेणार आहे। त्याचं पूर्णपणे हे व्हाईट कलरचं जे पाणी येतं ना ते काढून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण ते पूर्ण निघेपर्यंत आपण धुत राहायचं। इथे पाहू शकता तुम्ही, आता मी 2-3 वेळा धुतल्यानंतर छान असं हे बटाटे आपले धुवून झाले आहेत, म्हणजे एकदम व्हाईट असं पाणी पूर्ण निघून गेले आणि एकदम क्लिअर पाणी आहे दिसतंय, तुम्हाला पाहू शकता। आता हे ना मी थोडा वेळ पाण्यामध्येच ठेवणार आहे आणि थोड्या वेळानंतर आपण हे काय करायचे आहे तर हे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि उकळते वेळी ना फक्त 1-2 सेकंदासाठी हे आपण उकळून घ्यायचे आहेत, जास्त हे उकळवायचे नाही आहेत। ज्यावेळी आपण हे गरम पाण्यामध्ये उकळतो ना त्यावेळी त्याचा थोडासा कलर चेंज होतो, त्यावेळी लगेच आपण ते काढून घ्यायचे आणि ते काढल्यानंतर ते काय करायचे तेही तुम्हाला मी सांगते। एक कपडा घ्यायचा आहे आणि जो आपण कपडा घेणार आहे ना तो कॉटनचा शक्यतो असला पाहिजे। आता ह्या कपड्यावरती आपण हे गरम गरम बटाटा कट केलेला हा घालायचा आहे। हे आपण ना कपड्यावरती घातले आहेत कारण हे आपण ना थोडेसे असे सुकवून घेणार आहोत, म्हणजे याच्यामधलं पाणी काढून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे ना एक सुका कपडा घेतलाय आणि त्याने ना हे मी असे पुसून घेत आहे, म्हणजे याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल। त्यानंतर मी काही वेळानंतर हे बटाट्याचे सुकलेले पीस एका डब्यामध्ये बंद करून ठेवलेले आहेत। आता हा डब्बा ना मी 1 दिवस असाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे आपले फ्रेंच फ्राईज छान होतात। पण शक्यतो पॅक बन असा डब्बा घ्यायचा, नाहीतर एखादी पिशवी घ्यायची। आता हे दुसऱ्या दिवशी मी हा डब्बा काढून घेतलेला आहे। काय होतं, आपण जेव्हा ना हे फ्रीजरमध्ये ठेवतो ना त्यावेळी त्याच्यावरती थोडंसं पाणी म्हणजेच बर्फ साचतो, इथे तुम्ही पाहू शकता, हा बघा अशा पद्धतीने। तर आता हे लगेच आपण तळायला घ्यायचे नाही आहेत, तर हे आपण अर्धा-1 तास असे बाहेर काढून हा डब्बा ठेवायचा आहे, म्हणजे त्याच्यामधलं हे पाणी निघून जातं। फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी मी इथे तेल ठेवलं होतं गरम करत। आता तेल आपलं गरम झालेलं आहे। आता याला ना थोडंसं पाणी असतं ना ते थोडंसं पाणी उडतं, त्यामुळे तळते वेळी याची काळजी घ्यायची आहे। जरी तुम्ही याला ना तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर लावून जरी तळलं ना तरीही चालेल, मी इथे काहीच लावलेलं नाही, असे हे फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहे। आणि हे ना तळते वेळी 2दा तळून घ्यायचे, पहिल्यांदा एकदा थोडंसं तळून घ्यायचे आणि ते थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर परत एकदा तळून घ्यायचे, म्हणजे फ्रेंच फ्राईज खूप छान कुरकुरीत असे होतात। आता आपले हे ना फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असेच मी बरेचसे रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, जर तुम्ही पाहिला नसाल ना तर नक्की पहा
आणि ते कसे वाटले तेही कमेंटमध्ये सांगा.